एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाचं, आगार प्रमुखाचं प्रत्येक एसटी वाहकांची मिटिंग घेण्याचं कर्तव्य आहे. किती ठिकाणी मिटिंग झाल्या? एसटीचे तुम्ही अधिकारी आहेत ना, तुमचं काम आहे, तुमच्या चेकरचं काम आहे. मग हे तुमचं जर काम नाही तर मग तुमचं काम काय? जे बोगस दिव्यांग खोटे युडीआयडी कार्डचा वापर करून प्रवास करणारे त्या बोगस दिव्यांगाला मात्र नक्कीच त्यांच्यावर कलम नंबर 91 नुसार गुन्हे दाखल होणार आहेत. तुम्ही 15 दिवसांनी अहवाल मागवायला पाहिजे होता ना. तुम्हाला रोजच्या रोज शेकडो भेटते ना, शेकडो. तुम्हाला काही देणं घेणं नाही दिव्यांगाचं, तुम्हाला काहीच देणं घेणं नाही दिव्यांगाचं. एसटी मध्ये खऱ्या दिव्यांगजनाला जागा भेटत नाही, त्यावेळेस कंडक्टरला कुठलंही दुःख होत नाही. हे खोटारडे बोगस त्या ठिकाणी असं ऐसपैस पांघरून हातरून बसल्यासारखं बसतात. हे बेशरम ह्यांनाही लाज नाही. मी कुणाच्या तरी मुंडकीवर पाय देऊन स्वतःचं भलं करून घेतोय ना, एवढंच या बेशरमांचं काम आहे. बोगस दिव्यांगांनी सगळीकच उच्छाद मांडलेलं आहे. आणि याच्यातला सगळ्यात अवघड बाब आणि दिव्यांगजनासाठीचं हक्काचं प्रवासाचं साधन म्हणजे MSRTची एसटी. सगळ्यात जास्त उच्छाद जर कुठं असेल तर या एसटी बसमध्ये प्रवास करणारे बोगस दिव्यांग. या बोगस दिव्यांगांनी 1500 रुपयापासून 2500 रुपयापर्यंतचे पैसे देऊन कॉम्प्युटरवर काहीतरी ऍडजस्ट करून असे अनेक डिसॅबिलिटी सर्टिफिकेट्स खोटे बनवून घेतलेले. त्या युडीआयडी कार्डच्या जोरावर बिंदास प्रवास करणं, खऱ्या दिव्यांगजनाच्या जागेवर बसणं, खऱ्या दिव्यांगजनाला दादागिरी करणं हे एक कडं. आणि एसटी महामंडळ कुठलीही कारवाई करत नाही. काय होईल? लय झालं, फुल तिकीट लागत. ज्या आविर्भावात वागणारे हे बोगस दिव्यांग आणि त्या बोगस दिव्यांगामुळे होणारा खऱ्या दिव्यांगजनाचे हाल अपेष्टा. आता एसटी कंडक्टर पण मोजण्याएवढे एसटी कंडक्टर चांगले आहेत, नक्की चांगले आहेत. ते दिव्यांगजनाला, खऱ्या दिव्यांगजनाला मदत करतायत. ते बोगस दिव्यांगजनाचे कार्ड जप्त करतायत, फक्त जप्त करून ठेवतायत. त्याच्यावर आतापर्यंत गुन्हे किती दाखल झालेत हा मात्र शोधाचा विषय. ज्या दिवशी तुकाराम मुंढे साहेब यांनी सचिव पद घेतलं दिव्यांग मंत्रालयाचं, त्याच्यानंतर एक 8-10 दिवसांनी सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही दिव्यांगजनाच्या अनेक मागण्या, सार्वजनिक दिव्यांग हिताच्या मागण्या घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आणि हा एसटीचा विषय, हा सगळ्यात महत्वाचा विषय, हे आम्ही त्यांना प्रकर्षाने समजून सांगितलं. आणि त्याच्यानंतर तुकाराम मुंढे साहेबांनी या महिन्याच्या, म्हणजे त्याच्या अगोदर एसटी महामंडळाने एक पत्र काढलंच 2025 ला की दिव्यांगजनाच्या राखीव जागा वगैरे अति तातडीचे, अति महत्वाचे, हे सगळं केलं. त्याचं किती जणांनी वाचन केलं परमेश्वराला माहिती. एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाचं, आगार प्रमुखाचं प्रत्येक एसटी वाहकांची मिटिंग घेण्याचं कर्तव्य आहे. किती ठिकाणी मिटिंग झाल्या त्यांना माहिती. किती ठिकाणी विचारलं तरी गेलं तुमच्या गाडीमध्ये किती बोगस दिव्यांग प्रवास करत होते. हे जे तिकीट चेकर आहेत, हे जे गाड्या चेक करतात थांबून त्या किती तिकीट चेकरनी अशा खोटारड्या दिव्यांगजनावर कारवाई केली ते पण निरुत्तरित. या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र आपले दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे साहेबांनी जानेवारी महिन्याच्या 6 तारखेला 6 तारखेला एक पत्र डॉक्टर माधव कुसेकर, जे की उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत MSRTCचे, यांच्या नावाने एक पत्र काढलं. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने एसटी महामंडळाने पण त्याच्यावर एक नियंत्रकाला, विभाग प्रमुखांना एक लेटर काढलं. आणि त्या पत्रामध्ये युडीआयडी कार्ड संदर्भामध्ये सविस्तर नमूद केलंय. काय होतं माहिती का? युडीआयडी कार्ड वापरलं जातं, युडीआयडी कार्डची खात्री होत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक वाहकाने स्वतःच्या मोबाईलमध्ये युडीआयडी ऍप, ते ऍप डाउनलोड करून घेणं, त्या ऍपमध्ये त्या दिव्यांगजनाचं युडीआयडी नंबर टाकणं, त्या दिव्यांगजनाची डेट ऑफ बर्थ टाकणं आणि ते युडीआयडी कार्ड खरंय की खोटं याची खात्री करणं. हे खात्री केल्यानंतर किती युडीआयडी कार्ड जमा केले ते सगळे युडीआयडी कार्ड कंडक्टरने स्वतः जमा करून डेपोमध्ये देणं आणि त्याच्यानंतर त्या बोगस दिव्यांगावर कलम नंबर 91 नुसार गुन्हा दाखल करणं. आता ही परत एकदा असंच होतंय. एसटी महामंडळाने याच्यात पण गोल गोल लिहिले. याच्यामध्ये लिहिताना लिहिले, सदर कारवाई दरम्यान प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची काळजी घ्या. कोणते प्रवासी? कोणत्या प्रवासीची तक्रार? बोगस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार की इतर प्रवाशांची तक्रार की खऱ्या दिव्यांग प्रवाशांची तक्रार? कोणाची तक्रार उद्भवणार नाही. तुम्ही ते लिहून मोकळे झाले. आणि त्याच्याच बरोबर बनावट जप्त केलेले ओळखपत्राची नोंद दप्तरी ठेवण्यात यावी आणि या बनावट ओळखपत्र किती जमा केले 6 महिन्यामध्ये याचा अहवाल प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात यावा. अशा प्रकारचं हे सगळं एसटी महामंडळाचं पत्र. आता हे पण कंडक्टर वाचणार नाही, हे पण आगार प्रमुख वाचणार नाहीत, कारण आम्ही याच्या अगोदर आगाराच्या जे काही मुख्य अधिकारी आहेत त्यांना याविषयी बोललोय. त्यांना म्हणलोय की तुम्ही बोगस दिव्यांग शोधण्यासाठी काय करताय, तुमच्या एसटी मध्ये काय मेहनत करताय. खोटे युडीआयडी कार्ड घेऊन
सवलतीच्या दरामध्ये तिकीट घेऊन हे खोटे दिव्यांग प्रवास करतात, तुम्ही काय करताय? तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, आम्हाला माहित नाही, ते आमचं कामच नाही. इथपर्यंत बिंदास. मग कोणाचं काम आहे? एसटीचे तुम्ही अधिकारी आहेत ना, तुमचं काम आहे, तुमच्या चेकरचं काम आहे. मग हे तुमचं जर काम नाही तर मग तुमचं काम काय? आता मात्र इथून पुढे जे बोगस दिव्यांग युडीआयडी खोटे युडीआयडी कार्डचा वापर करून प्रवास करणार आहेत, त्या बोगस दिव्यांगाला मात्र नक्कीच त्यांच्यावर कलम नंबर 91 नुसार गुन्हे दाखल होणार आहेत. आणि यासाठी पण तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजनाने आपल्या आपल्या जिल्ह्यातील एसटीच्या आगार व्यवस्थापक आगार नियंत्रकांना जाऊन अधूनमधून विचारणं जरुरी. आतापर्यंत एका महिन्यामध्ये तुम्ही किती बोगस दिव्यांग पकडले? कारण 6 महिन्याने अहवाल द्यायचा आहे. अरे तुम्ही 15 दिवसांनी अहवाल मागवायला पाहिजे होता ना. तुम्हाला रोजच्या रोज शेकडो भेटते ना, शेकडो. हे सगळं मात्र जसं तुम्ही लिहिले ना पत्रामध्ये गोल 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 गोल, कारण तुमचे प्रत्येक पत्र गोल गोल असतात. 2025चं पत्र, त्या पत्रामध्ये तुम्ही कंडक्टर ड्रायव्हरची मीटिंग घेणार होते, त्यांना समजून सांगणार होते दिव्यांगजनाचा अवमान होऊ नये म्हणून. काय झालं? काय झालं? किती मीटिंग घेतलं तुम्ही आतापर्यंत? तुम्हाला काही देणं घेणं नाही दिव्यांगाचं, तुम्हाला काहीच देणं घेणं नाही दिव्यांगाचं. तरी पण आता हे जे एसटीचं पत्र क्रमांक 379 हे पत्र कधी तयार करण्यात आलं? ज्या दिवशी तुकाराम मुंडे साहेबांनी म्हणजे एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक यांना एक खरमरीत पत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर हे तयार करण्यात आलं. आता हे पत्र फक्त कागद म्हणूनच राहते की या पत्राचा वापर करून बोगस दिव्यांग पकडले जातात, हा मात्र शोधाचा विषय आहे. हो, खेदानेच बोला वाटतंय. एसटी मध्ये खऱ्या दिव्यांगजनाला जागा भेटत नाही, त्यावेळेस कंडक्टरला कुठलंही दुःख होत नाही. हे खोटारडे बोगस त्या ठिकाणी असं ऐसपैस पांघरून हातरून बसल्यासारखं बसतात. हे बेशरम ह्यांनाही लाज नाही. आणि याच्यातले बरेच खोटे दिव्यांग हे नोकरी करणार आहेत. म्हणजे नोकरीमध्ये लाभ, बाकीच्या विविध भत्त्यामध्ये लाभ, एसटीच्या प्रवासामध्ये लाभ. कुणाचं वाटोळं होतंय याच्याशी देणं घेणं नाही. फक्त भलं माझं होतंय ना, मी कुणाच्या तरी मुंडकीवर पाय देऊन स्वतःचं भलं करून घेतोय ना, एवढंच या बेशरमांचं काम आहे. पण या बेशरमांना आळा बसणं जरुरी. एवढंच नाही तर यांना मदत करणारे रॅकेट जे की असे खोटे युडीआयडी कार्ड काढून देतात. हो, आमच्याकडे बऱ्याच ठिकाणची माहिती आहे आणि त्याचा आम्ही स्टिंग करतोय आणि करणार आहोत. या सगळ्यावर पण कलम नंबर 91 नुसारच गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कमीत कमी 100-200 खोटे दिव्यांग जेलमध्ये गेले पाहिजेत. म्हणजे हे असे चिरीमिरी देऊन 2 रुपये वाचवण्यासाठी खऱ्या दिव्यांगाची हक्काची जागा बळकावणार नाहीत. एसटीवर पण एवढा लोड येणार नाही आणि खऱ्या दिव्यांगाला एसटी मध्ये सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढचा आणखीन एक दिव्यांग हिताचा उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण काही दिवसानंतर भेटू. नमस्कार.